आपण जेव्हा एखादी वेबसाईट बनवतो ना, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्याचं पूर्ण आर्किटेक्चर आहे ते स्टेट करायचं आहे आणि ते एकदम तुम्हाला रोडमॅप बनवायचं आहे. बघा, जेव्हा मी ही वेबसाईट बनवतो, खूपच सिंपल वेबसाईट आहे. patientappointment.com. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो, समजा मी बसवंत डॉक्टरकडे गेले, तर त्यांचा तो बाहेर एक पर्सन बसलेला असतो. तो आपल्याला काय विचारतो, सर तुमचं नाव सांगा, तुमची एज सांगा, तुमचं ब्लड ग्रुप वगैरे सांगा, ॲड्रेस वगैरे सांगा, आहे का नाही. मग तिथे जाऊन तसं करण्यापेक्षा मी घरूनच एखादा फॉर्म भरून माझी अपॉइंटमेंट फिक्स करू शकतो. यासाठी मी ही वेबसाईट बनवलेली आहे. तर वेबसाईट बनवण्याआधी सगळ्यात आधी तुम्हाला पूर्ण तुमचा डेटा, तुम्हाला काय काय लागणार आहे, फील्ड्स त्या तुम्हाला डिफाईन करायचे. माझ्या केसमध्ये डेटा काय काय होता बघा. सगळ्यात पहिले म्हणजे पेशंटचं नाव. आता पेशंटच्या नावामध्ये फर्स्ट नेम आणि लास्ट नेम असं दोन असणार आहेत. आणि फर्स्ट नेम आहे ना, ते आपल्याला कंपल्सरी करायचे. म्हणजे जो माझा मेन फॉर्म असणार आहे त्याच्यामध्ये जर फर्स्ट नेम नसलं तर तो फॉर्म सबमिट होणार नाहीये. नंतर लास्ट नेम ऑप्शनल ठेवलेलं आहे आपण. डेटा टाईप काय ठेवायचं, आपल्याला टेक्स्ट ठेवायचं आहे. नंतर एज काय असू शकते माणसाची, 0 to 100 असू शकते. एज आपल्याला कोणता डेटा टाईप ठेवायचा, तर होल नंबर ठेवायचा आहे. नंतर ॲड्रेस आपल्याला टेक्स्ट ठेवायचे. आता टेक्स्टमध्ये मल्टीलाईन टेक्स्ट ठेवायचं आहे. मोबाईल नंबर आपल्याला बघा, मोबाईल नंबर पॉवर ॲप्समध्ये ना एक डेटा टाईप असतो मोबाईल नंबर. म्हणजे तिथे तुम्ही फक्त नंबरच टाकू शकता, बाकी तुम्ही कॅरेक्टर वगैरे टाकलं किंवा एखादा सिम्बॉल टाकला तर तो ॲक्सेप्ट नाही होणार. नंतर ब्लड ग्रुप आपण चॉईस टाकायचा. चॉईस म्हणजे काय बघा, ए पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह वगैरे असे चॉईसेस असणार. तो ड्रॉपडाऊन ओपन होणार, तुम्ही क्लिक केलं की, आणि तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. स्लॉट म्हणजे तुम्हाला कितीचं स्लॉट पाहिजे, 11 ते 12, 12 ते 1, 1:30 ते 2 असं आपण तिथे सेम चॉईस कॉलम आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर हे बघा, डेट, अपॉइंटमेंट कधी घ्यायची, उद्याची घ्यायची, परवाची घ्यायची, त्यासाठी आपल्याला डेट कॉलम यूज करायचा आहे. म्हणजे डेटा टाईप काय येईल त्याचा, डेट. त्यानंतर आहे कन्फर्म, म्हणजे तुमची अपॉइंटमेंट कन्फर्म झाली का नाही. आता मी याला रेडमध्ये काय दिले माहिती आहे का, कारण हा जो कॉलम आहे ना, किंवा ही जी फील्ड आहे ही फक्त त्या ऍडमिन पर्सनलाच अवेलेबल असणार आहे एडिट करण्यासाठी. बाकी कोणी ह्या कॉलमला एडिट करू शकत नाही. म्हणजे बघा, मी जर त्या डॉक्टरच्या इथला एक पर्सन आहे की जो अपॉइंटमेंट शेड्यूल करतो, तर फक्त मलाच ही व्हॅल्यू येस नो करता येईल. आणि हे आपण कशा थ्रू करायचे, सिक्युरिटी थ्रू करायचे. म्हणजे हा पूर्ण टेबल आपण ऍक्सेसिबल करायचं सगळ्यांना, परंतु ही फील्ड आहे ती फक्त ऍडमिनलाच ऍक्सेसिबल करायची. त्याच्यासाठी कन्सेप्ट असतो वेब रोल्स, तर ते आपल्याला डिफाईन करायचे आणि पर्सन्सला असाइन करायचे. त्यानंतर बघा की माझ्या इथे ना फ्रंट एंड मी कशाने इम्प्लिमेंट केले, तर पॉवर पेजेसमध्ये HTML, CSS आणि जावास्क्रिप्टने केले. डेटाबेस कोणता आहे, तर डेटावर्स. पॉवर ॲप जे पॉवर प्लॅटफॉर्म आहे ना, त्याचा हार्ट ऑफ द डेटाबेस आहे डेटावर्स, तर आपण डेटावर्सने इम्प्लिमेंट केलेले. सिक्युरिटीमध्ये मी तुम्हाला जसं बोललो, वेब रोल म्हणजे ॲडमिनला एक वेगळा वेब रोल असेल, अनॉनिमस युजर्सला वेगळा वेब रोल असेल. आणि आपल्याला जे आता इथे मी फॉर्म सबमिट केला, तर तो फॉर्म डेटावर्स मध्ये जायला पाहिजे ना माझ्या डेटाबेसमध्ये. आणि मला जर इथे मी एखादी व्हॅल्यू अपडेट केली तर इथे डेटाबेसमध्ये अपडेट व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण वेब API यूज करतोय बघा. हा सगळ्यात मेन आहे बॅकएंडचा जो एक महत्वाचा पार्ट आहे. त्यानंतर बघा, ऑटोमेशन सुद्धा मी त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट केलं. ऑटोमेशन म्हणजे काय, समजा मी एखादी ऍक्शन घेतोय आणि त्याच्यावर मला प्री डिफाईंड एखादी ऑटोमेटेड ऍक्शन ट्रिगर नंतर करायचे, त्याला बघत ऑटोमेशन. मग पॉवर प्लॅटफॉर्म मध्ये पॉवर ऑटोमेट म्हणून एक असतं, त्याच्याने आपण ईमेल वगैरे सेंड करायला असं ऑटोमॅटिकली करू शकतो. म्हणजे जसं मी एखाद्या पर्सनसाठी, समजा माझा मित्र आहे रमेश, त्याच्या अपॉइंटमेंटला मी कन्फर्म केलं, तर ऑटोमॅटिकली रमेशला मेसेज जाईल किंवा ईमेल जाईल त्याच्या ईमेलवर की सर तुमची अपॉइंटमेंट आहे ती कन्फर्म झालेली. आणि एक लिस्ट म्हणून आहे. लिस्ट म्हणजे जशी गॅलरी वगैरे असते ना, तसा एका पेजवर मी अशी लिस्ट बनवलेली आहे की फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि असे रेकॉर्ड असणार तिथे, फर्स्ट रेकॉर्ड, थर्ड. मग मला जर मी ऍडमिन आहे आणि मला ह्या पर्सनचा रेकॉर्ड कन्फर्म करायचे अपॉइंटमेंट, तर मी एंडला जाणार आणि हा कॉलम एडिट, या कॉलमवरच फक्त एडिट ऍक्शन जी आहे ती मला एनेबल करायची. आणि मग मी येस करेल किंवा नो करेल. जर मी येस केलं तर काय होईल, माझा जो पॉवर ऑटोमेट फ्लो आहे तो ट्रिगर होईल. आणि फ्लोचा ट्रिगर मी काय लावलेला आहे की ही कॉलमची जी व्हॅल्यू आहे ना, ती जर येस झाली तर सेंड करा मेसेज त्या पर्सनला. म्हणजे हा जो पर्सन आहे, ह्या रूम मध्ये जो रेकॉर्ड असेल त्याचा इथे मोबाईल नंबर असेल, ठीक आहे. मग त्या मोबाईल नंबरला आपण त्यांना मेसेज पाठवणार आहोत पॉवर ऑटोमेट थ्रू. तर हा सगळा एक मी तुम्हाला आर्किटेक्चरचा ओव्हरव्ह्यू दिलेला आहे. आपण प्रॉपर कोड आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.